नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यात किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला कच्च्या कैरीचं ज्यूस बनवून दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. आता उन्हाळा चालू झालेला आहे, डिहायड्रेशन होत आहे, शरीराला पाण्याची कमतरता भासते, तर आपण असे खट्टा मिठा ज्यूस करून दुपारच्या वेळेस प्यायचे. थंड वाटतं, छान वाटते. तर चला आपण एक कैरी घेतलेली आहे. तर सर्वात पहिले मी याचं टोक कापून घ्यायचं. कैरीचे असे साल काढून घ्यायचे. साल काढून घेते. कैरीचं साल काढून झालेलं आहे. आता आपण कैरीचे हे काप करून घेऊयात, किंवा खिसून पण चालतंय घेतलं तर, पण मी आता हे कापून घेत आहे. एका कैरीमध्ये 2 ग्लास मस्त ज्यूस होतो, 2 ते 3 ग्लास. चला आपण हे ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं. तर यामध्ये आता आपल्याला या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या कापलेल्या. पुदिन्याची 4-5 पानं टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आपल्याला तिखा पण चवीला म्हणजे छान लागतो म्हणून एक हिरवी मिरची टाकलेली आहे. थोडीशी 1 चमचा जिरे पावडर आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे, सैंधव मीठ. आणि आपल्या चवीनुसार साखर टाकायची. तर मी 4-5 टेबलस्पून एवढी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार साखर टाका. चला आपण यामध्ये थंडगार पाणी ॲड करायचं. आता आपण एका कैरीमध्ये एवढा 1 बाटली आपल्याला ज्यूस बनवायचा आहे. आपण याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं. चला आपला हा कैरीचा ज्यूस झालेला आहे. तर आपण याला गाळून घेऊयात. पहा कसा मस्त दिसत आहे कैरी ज्यूस. नुसतं पाहू नका, दुपारच्या वेळेस असं करून पहा. खूप कैऱ्या आलेल्या आहेत आता सध्या झाडांना. या कैरीमुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो, डिहायड्रेशन होत नाही, शरीरातलं पाणी कमी होते. तर आपण हे असं लिक्विड स्वरूपात ज्यूस करू शरीरामध्ये आपण घ्यायचे. मस्त तिखा खट्टा मिठा हा कैरीचा ज्यूस झालेला आहे. खूप सुंदर चव लागते याची, एकदम चविष्ट लागतो, भन्नाट लागतो एकदम. आम्ही रोज दुपारी बनवत आहोत आणि पीत आहोत आपण. चला आपला हा गाळून घेतलेला कैरीचा ज्यूस मध्ये असा ग्लासात ओतून घ्यायचा. पहा कसा मस्त रंग आलेला आहे. कोथिंबीरमुळं पुदिन्यामुळं हिरवा रंग आलाय. खूप छान झालेला आहे कैरीचा ज्यूस. तर आपण त्यामध्ये आता आईस क्यूब टाकून घेऊया 2-2. मस्त पिताना असं थंड लागतो. थंडगार पाणी टाकलेलं आहे. परत असे आईस क्यूब टाकायचे मस्त. वर हे पुदिन्याची पानं टाकून घेते. तर पहा कसा झालेला आहे कैरीचा ज्यूस. कमेंट करून सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. खुश राहा, आनंदी राहा. पुढच्या रेसिपी बरोबर, नवीन रेसिपी बरोबर भेटूयात आपण. ओके, बाय बाय.